आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळावर आपण समय लक्षात ठेवून शिवजींवर बोलणं महत्वाचं आहे. भाविक म्हणायचं कोणाला. एक मुद्दा सांगतो पुढे सरकतो. एक शबर नावाचा एक महान अधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातला, ओतप्रोत ज्याच्या अंतकरणात भाव भरला असा सात्विक सदाचारी पुण्यशील एक महात्मा. त्याच्या अंतकरणामध्ये एक नियम होता, मी रोज भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित करीन. चिताभस्म. एखाद्याला चिताभस्म लक्षात येत नसेल असं म्हणायचं नाही, तुम्ही आज्ञेने आहेत, पण नसेल एखाद्याला माहीत. चिताभस्म त्याला म्हणायचं माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळतात आणि जाळल्याच्या नंतर जी राख राहती तिला चिताभस्म म्हणतात. आणि चिताभस्म भगवान शिवजीला समर्पित करण्याचा एकाचा नित्य नेम होता. नित्य नेम. रोज सकाळी तो पवित्र गंगेचं स्नान करायचा. थोडासा कडक आवाज आणि मोठा करा. आणि स्नान आटपलं की एका आपल्या झारीमध्ये तो पाणी घ्यायचा आणि येता येता मशानभूमीत यायचा आणि मशानभूमीतली राख एका खापराच्या वाटीत घ्यायचा. घरी आल्यावर तुळशीच्या कोनाड्यात ठेवायचा. आतमध्ये जाऊन शिवलिंगाला स्नान घालायचा आणि मग आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. काय बाई बी पवित्र होती. मी मगाशी बोलून गेलो. अजय होता, साहेब होते, हे साहेब होते. ज्याच्या संसारात बायको सात्विक भेटली का राजे हो, तो स्वर्गात आहे, स्वर्गात. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा भेटली का तो बंगल्यात राहत असला तरी मसनवाट्यात राहिलाय समजायचं. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उदंड फजिती असती संसारात बायको कर्कशा भेटली की. काय बाई हो, लक्ष्मी म्हटल्याबरोबर भस्म नेऊन द्यायची. शब्दात मालकाच्या शब्दाला वजन देणारी स्त्री होती. पण एक दिवस काय झालं राजे हो, त्या गावात माणूसच वारला नाही. मिलाच नाही कोणी. मग भस्म कशाचं अर्पण करायचं. काशी नावाचं क्षेत्र शिवजींचं अधिष्ठान, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. काशीत मसन वाटा इजलाय असं चंद्र सूर्य आहेत आणि पुढे आहेत तोपर्यंत ही परंपरा कायम. मसन वाटा इजतच नाही काशीतला. कारण परिसरातली लोक सुद्धा त्या पवित्र प्रांतात जाऊन अंत्यविधी करतात. सुरूच मसन वाटा सुरूच. पण या महात्म्याच्या जीवनात एक प्रसंग आला. त्या दिवशी आदल्या दिवशी कोणी वारलं नाही. मशानभूमीत आले, राख नाही, भस्म नाही. काय करावं. रिकामं कटोर तुळशीपाशी आणून ठेवलं, देवाला स्नान घातलं आणि रोजच्या वळणानुसार जिभेला वळण पडलं, लक्ष्मी भस्म घेऊन ये. कोणाला म्हणायचं भाविक. गिरगावकर कीर्तन गोड करतो म्हणून भाविक का. अहो माझं तर संसारावर जास्त प्रेम आहे. भाविकाच्या गप्पा सांगता येतील, परमार्थ गोड सांगता येईल. तसं वागणं इतकं सोपं आहे का. या लोकांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी मी करू शकत नाही. इतका भाव त्यांचा गोड आहे म्हणून या लोकांना ती लोक आवडतात. लक्ष्मी भस्म घेऊन ये. खरं ना, हळू बोलल्यावर आला पाहिजे साऊंड. भस्म घेऊन ये. बाईनं भस्म आत म्हटल्याबरोबर त्या कटोऱ्याकडे गेल्या तर कटोर रिकाम होतं. साहेब कटोर रिकाम आहे. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईच्या लक्षात आलं काल एकही माणसाचा अंत्यविधी झाला नाही हे मालकाच्या लक्षात आहे. मालकाने रिकाम कटोरा आणलंय तरी पण मालक का मला भस्म आण म्हणत असावेत. जर मालकानं तिसरा आवाज दिला भस्म आण म्हटले आणि मी जर नाही दिलं तर मालकाची आज्ञा भंग केल्याचं पाप मला लागतंय.
मग काय करावं? त्या बाईनं तुळशी वृंदावनाच्या समोर स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. आत्महत्या नाही, जोहार केलं. का? आपल्या मालकाचा नियम आहे, रोज दिवसातून एकदा सकाळी शिवजीला चिताभस्म समर्पित करायचंय. हे चिताभस्म समर्पित केल्याशिवाय तो व्यक्ती पाण्याचा थेंब पेत नव्हता. आणि तो मालकाचा नियम मोडू नये याच्याकरता तिनं स्वतःचं शरीर पेटून घेतलं. तिसरा आवाज आला, अजय लक्ष्मी भस्म घेऊन ये. आली नाही ती. राग आला, थोडासा राग आला. पण मंदिराच्या बाहेर आल्यावर लक्षात आलं भस्मच आणलं नाही तर बायको कुठून आली. पण दुसरा राग काय आला दादा पाटील, भस्म नाही आणू द्या, पण भस्म नाही म्हणायला तर मंदिरात येऊन सांगावं का नाही, म्हणून राग आला. मग कुठे बघण्यासाठी दारात आले तर तुळशी वृंदावनापाशी राखाचा ढिगल पडलेला होता. राखेचा ढिगल पडलेला होता, राखेचा ढिगल. डोळे रडत नव्हते राजे, डोळे रडत नव्हते त्या पुरुषाचे. त्याचं अंतःकरण रडत होत. माझा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराची राख केली. काय बाई आहे माझ्या महाराष्ट्रातली, या पवित्र देशातली स्त्री आहे ती, या पवित्र देशातली स्त्री आहे. भावयुक्त अंतःकरणाने पत्नीच्या शरीराची झालेली राख मुठभर हातात घेतली आणि मोठ्या प्रसन्नपणाने शिवजीला लावली. पण त्या मुठीतून एक बांगडी खाली पडली, टच तिची बांगडी पडली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. आणि आमच्या परतूर तालुक्याला लाभलेलं रत्न आदरणीय पूजनीय साहेबराव महाराज कोठाळकर दादा सांगायचे, सतीनं देखे आग्न. आता आहेत साहेबराव दादा, सती अग्नी पाहू शकत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3818 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली माझी पूर्ण होतात. एकदा गेलेले, ह्या गावाला पहिल्यांदा आलोय. 3818 गावं आजच्यानं पूर्ण झालेत. मी काही पतिव्रता मावल्यांच्या समाध्या पाहिल्या. खानदेशमध्ये रुक्मिणी नावाची माऊली होऊन गेली. त्या ज्ञानेश्वरीच्या उपासक होत्या. त्या जात राहिल्याच्या नंतर त्यांचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेल्याच्या नंतर गळ्यातल्या तुळशीची माळ दोऱ्या सगट राखेत सापडती. आज त्या माळीची समाधी आहे. रुक्मिणीबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या. आमच्या गंगाखेडला जाईबाई नावाच्या स्त्री होऊन गेल्या. त्यांच्या गळ्यातला पोतीचा दोरा, काळी पोत, वटीपदरावरच्या मिऱ्या, हातातल्या बांगड्या जशाला तशा राखेत सापडल्या. विज्ञानवादी म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात. हे काही सांगायला भडव्यात हे पाहण्यासाठी भाव तितका गोड लागत असतो. विठाला विठाला सती सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे. तिचं काकण जशाल तसं राखेत सापडलं. शिवजीच्या पिंडीवर ते काकण पडलं हातातलं आणि शिवजीची पिंड ओलीचिंब झाली. शिवजीच्या एकादश डोळ्यातून पाणी येत होतं. भाविक कोणाला म्हणायचं सांगतोय. 11 डोळ्यातून शिवजीच्या पाणी येत होतं. पंचानन म्हणजे मुख 5, डोळे 11 आहेत. एक डोका असल्याच्या नंतर डोळे 3 आहेत. त्रिनयन, एकादश नयन हे शिवजींची नाव आहेत. 11 डोळ्यातून शिवजीच्या पाणी येत होतं आणि त्या शबराने हात जोडले. प्रभू रडता प्रगट झाले भगवान शिवजी. सबदेवों के बाबा भगवान शिव शंकर प्रगट झाले आणि 10 भुजाने त्या शबराला कवटाळलं. त्याच्या मानेवर मान टाकली आणि शिवजीच्या 11 डोळ्यातलं पाणी शबराच्या पाठीवर पडत होतं. मिठी सोडली. पितांबराच्या दुमाल्यानं शिवजीचे डोळे पुसले. शिवजी शोक करतात. विश्वात सात्विक, सदाचारी, पुण्यशील, भाविक पत्नी तुझ्या जीवनात प्राप्त झाली. अरे आपल्या पतीचा नियम मोडू नये.
आपल्या नवऱ्याचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःजीनं स्वतःचं शरीर जाळून घ्यावा. अशी भाविक स्त्री जळाली जरी असेल तरी तुला परत देऊन टाकतो. आणि त्या शबराची पत्नी दादा पाटील पुन्हा शिवजीने जिवंत केली. याची काय ताकद आहे. तिचा भाव तितका गोड होता म्हणून पहिल्या कडव्यात मालक भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी भाविकाची आवडी देवा. एकदा चोखोबाराय सकाळच्या भजनाला उठले. घड्याळ नव्हती महाराज त्या काळात. हो, घड्याळ नव्हती. ही जुनी लोक आकाशातल्या चांदण्या पाहून वेळ ठरवायचे. आता 3:30 वाजले, आता 2:30 वाजले. जीनच्या पॅन्टीवाल्यांनो थोडं लक्षात घ्या. आपले बाप दादे पहाटेची चांदणी निघल्यावर बैल चारायला नेत होते. त्यावेळेला पडलेल्या वदाडानं कमरा इतकाले कपडे त्यांचे ओले होत होते. चांदणी बघायची आकाशातली, म्हणायचे आता 3:30 वाजलेत, चला आपण बैल चारायला नेऊ. ते सकाळचे बैल चारणं बंद झाला. हे सकाळी शेतात जायचं बंद झालं म्हणून 4ला यायनी रोड जाम केलाय. 1 11, 1 2 12. लांब काल्याला जायचं असेल तर हिशोबात गाडी चालवा लागती. ह्या व्यायामावाल्यान काय रोड टॅक्स थोडाच भरला, हे डांबरावर उतवाले. हो, शेतात येड्याला जाईन. पहिल्या बायका जात होत्या भाकरी घेऊन, भाकरीचं टोपलं घेऊन. आता शेतात जात नाही. 3 बारे आरशा पुढं राहती. हिच्या हातचं पिठलं खाल्ल्या ही शिक्की असं तर पिठल्यात गवस. उठलं की दाताळ घेऊन आरशा पुढंच. हो का बी झिपरी सोसायटीचे अध्यक्ष. पुरावा आहे पठ्ठ्याकड पुरावा. कॉलर धरून विचारू शकतोय साहेब कोणी गिरगावकर काय बोलतो बचर बचर. नीतिशास्त्राचा सिद्धांत आहे पुरुषांनी आरशा पुढे 1दा किंवा 2दा दिवसात जावा आणि स्त्रीनं दिवसात फक्त 3दाच आरसा पाहावा. जी स्त्री जास्त आरशा पुढे जात असते त्या घरातली लक्ष्मी भग्न होत असते. संसार रस्त्यावर जात असतो. हिशोबात नटलं पाहिजे. मालकाल पगार म्हणून कलईत भजे नाही तळावद्वार का बाई. लवकर नाशिकला गट्टू उचलायला जावं लागत असते. हिशोबात राहिलं पाहिजे. हिशोबात पुरुषांनी कमी नटावं. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे माणूस जर जास्त आरशा पुढे जात असेल तर त्याच्यात स्त्रीचा गुण आहे. वक्ते बाबांचं वाक्य, वक्ते बाबांचं भांगारायचं थोडं वाक्य. त्याच्यासाठी पुरावे पाट्याकडे मी वाचतोय दादा पाटील
म्हणून कडक बोलतोय विठाला विठाला. एकदा जर शतपात होत्या आपल्या माय मावल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळ पस्तोर कुंकू वाकडं होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी चांगोळी पस्तोर कुंकू गोलच राहायचं. अरे तूर कापायला गेलेली बाई गरीबाची, माझ्या लहानपणी तूर कापायला गेलेली बाई मालक बांधावर पाहिल्याबरोबर पदर सावरीत होती, पदर सावरीत होती. मालक शेतात आले. इतक्या वजनदार बायका माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या येतात. आता 4-4 पट्टे साडी नेसेल उघड, 4-4 पट्टे साडी नेसेल उघड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे गुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. अरे या भारत सरकारने पुरस्कार दिलेला राष्ट्रसंत दुनियादास महाराज यांचे वाक्य आहे ते. जीवन 60-65 वर्षांचं दिले माझ्या माईंनो, माझ्या दादांनो. मातीत घालण्यासाठी नाही 60-65 वर्षाचं आयुष्य. हिशोबात जगाव, हिशोबात जगाव माणसाने. असो पहाटेची चांदणी बघण्यात चुकली आणि रात्रीच्या 2 वाजता भजना करता उठले. कोणाला भाविक म्हणायचं? रात्रीच सांगितलं मी पुरावा. चंद्रभागेकडे निघाले, स्नान करून आले. तोपर्यंत बाईनं तुळशी पसली जागा सारून ठेवली. लय घरी तुळशी वृंदावन नाही तर बुटाड ठोला अलमाऱ्या आहेत घराच्या पुढे, पण तुळशी वृंदावन नाही. कालच्या कोरोनात मुसलमानाला तुळस कळाली, पण आपल्या लय भडव्याला अजून तुळस माहित नाही. आमच्या इथं बुबू नावाची मुसलमानी येते, बिचारी म्हातारी आहे बाई, ती काही काम करायला येते, गरीबाची बाई, सात्विक आहे. जातीहून काय करायचं आपल्याला? का तिच्या नातवायला का आपल्याला पोरी द्यायच्या का त्याच्या करायच्या? आपल्याला काय घेणे? व्यवहार करण्यासाठी जातीचा काय संबंध आहे? हा, ती येतील मला महाराज बाबा जी बुबू हाजी सारखी आहे माझ्या. हो महाराज बाबा वो तुलसी के पत्ते हो ना. बुबू काय के वास्ते? ये टीवी पे रेडियो पे लोग बातें कर रहे, बोले तुलसी के पत्ते पानी में डाल के उबालना, वो पानी पीने से कोरोना नहीं होता बोले. मुसलमानीला कळालं तुळस किती पवित्र आहे. मुसलमानीला मेरे को तुलसी के पत्ते होना लेके जाओ बोले बुबू. नहीं बोले तुम्हारे हिंदू की पवित्र तुलसी माता है, मैंने हाथ लगाती, बोले तुम्हारे बच्चे के हाथ से दे दो. आमच्या पोराच्या हाताने 3 तुळशीची पानं तोडून नेली महिनाभर. बिदरच्या बादशानी तुळस लावली स्वतःच्या वाड्यात, कारण आपल्या संस्कृतीतलं लग्न तुळशीशिवाय लागत नाही. आणि नामदेवरायचं लग्न बिदरच्या बादशाच्या वाड्यात झालं. आणि आपल्याकडे तुळशी येत तर इकून गलुली बांधली आणि इकून टिक्या बांधला बोकड्या. गलुलीनं टिक्यानं तुळस उपदाऱ्याची येऊ दिली नाही. मंजुळा आल्या की बोकड्यानं हाणलीच तुळस. बाई म्हणती बाई पाहिली का आमची तुळस? काय पाहिली चांडाळणी. इकून मेघ ठोकली बोकड्याची, इकून ठोकली शपुडीची मेघ, आणि काय तुळस लावी ती बाई. नुसता आपला देखावा आहे, देखावा देखावा, नुसता देखावा देखावा. पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाही बरं का दादा पाटील. मायबाप कीर्तनात सांगून कीर्तनकारानं रडवायची आणि घरी गेल्यावर मायबाप सांभाळायची नाही. अशा कीर्तनकाराला जर तुम्ही बोलून पैसे देताल तर तुमच्या घराला कुलूप लागन, लक्षात ठेवा. माझे वडील 90ला गेलेत, आणि जर कानोकान जर तुम्हाला अजय कळालं की बाळू महाराज त्याच्या आईला सांभाळीत नाही, आणि तरी दाद्या तुम्ही तारका घेऊन जर पाकिट देत असताल तर मी केलेलं पाप तुम्हाला फेडावं लागेल. दोघाशी पतन सारी खेशी. या कीर्तनकार झाला म्हणजे लय शहाणा झाला काय? नियम पाळायचे नाही तुला? आचारसंहिता आपल्या संस्कृतीची. आज रेल्वे पट्टा सोडित नाही म्हणून कोणाच्या अंगावर जात नाही.
ह्या 4-4 चाकाच्या गाड्या पट्टे सोडित्यात म्हणून दुसऱ्याला उडीत्यात. पट्टा सोडायचाच नाही. पट्टा सुटला की स्वतः मेला, दुसऱ्याला मारितो. आचारसंहिता आहे प्रत्येकाला. माणूस मोठा असला म्हणजे त्याला आचारसंहिता नाही. लोकांना कंबर बांधून कीर्तन सांगतो म्हणजे तू काय मोकळाच का? डांब्यातला हाल्या, आकड्याची कंस खाला. उलट लोकाला उपदेश करणाऱ्यानं चौकटीत वागावा. भजन करणाऱ्यानं तिळ मात्र चुकायचं नाही, पक्वाद्यानं तिळ मात्र चुकायचं नाही. कारण आपल्याकडे बघण्यासाठी लोक चष्म्याचे काच पुसू पाहते. आपण चुकता कामा नाही, तर त्याच्या वाणीत वजन होत असते. विडाला विडाला तुला सारून ठेवली तिथली जागा. बोऱ्या टाकलं, भजन सुरू झालं. एकट्याच भजन. 3-4 मालिका संपल्या पण उजळतच नव्हतं. बाईसाहेब जवळ काकडा ऐकायला बसायच्या चोखोबरायच्या मंडळी. सोयराबाई भाविक कोणाला म्हणतात सांगेल वा. उदाहरण क्रमांक 2. मग 3रा पुरावा रयतीच्या राजाचा देतो. वेळेत सोडतो, ताण घेऊ नका, त्रास देणार नाही तुम्हाला. भजनाचा मध्य झाला. विठोबा रुक्माईचा इराम झाला. बुक्का कपाळाला पाहिला आणि आईसाहेब मालकीनबाई म्हणतात, मालक धनी आज उजडत कस काय नाही? चोखोबारायनं सांगितलं, सोयरा जर आभाळ आला असेल तर सूर्य नाही दिसू दे ग, सूर्य नाही दिसू दे ग, पण पक्ष्यांचा किलकिलाट पाहिजे. कोणी दुधाच्या गुंड्या घेऊन चाललंय, वासरं न्यायलंय, गाई सोडायलंय, शेणाचे टोपले चालले तू किरड्यावर, कोणी अंगण झाडायलंय, कोणी सडा टाकायली. बाई याचा का आवाज येत नाही? आणि मग लक्षात आलं, आपण मध्यरात्रीला काकडा सुरू केला. सकाळचा काकडा आटपला. चोखोबरायन पाणी नाही पिलं हो. सकाळचा काकडा आटपल्यावर पाणी नाही पिलं. घराच्या बाजूला, झोपड्याच्या बाजूलाच एक बोरीचं झाड होतं. त्या बोरीच्या झाडाखाली चोखोबरायचा आंघोळ करायचा दगड होता, म्हणजे धुणं धुवायचा. आंघोळीला ते चंद्रबागेला जात होते. त्याच्या बाजूलाच मोडकी बाज टाकलेली त्या बाजीवर बसले आणि पत्नीनं सांगितलं, मालक ताकण भात देऊ का नेहरीला? नेहरीला ताकण भात देऊ का? चोखोबरायनं सांगितलं, सोयरा भाविक कोणाला म्हणतात आता मुद्दा देऊन पहा. ए सोयरा जी, बोरीचे 2 काटे घेऊन ये. सोयराबाई सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. जशी शबराच्या जीवनात प्राप्त झाली, स्वतःच्या जीवात शरीराचं भस्म केलं, तशीच बाई अधिकारी. बोरीला काटे 2 नमुन्याचे, एक वाकडा काटा आणि एक सरळ आहे. मालकानं 2 सांगितले. सरळ जर 2 पाहिजे असतील तर, आणि वाकडे 2 पाहिजे असतील तर, मग वाकडे 2 आणि सरळ 2 दिले. मालकाच्या हातावर काटे टाकले. त्याच्यातले 2 काटे चोखोबरायने घेतले आणि महाराज आरपार जिभेला टोचून घेतले हो 2 काटे. किती वेळ सांगू? सकाळच्या 8 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवसच्या सकाळच्या 3:15 वाजेपर्यंत काटे जिभेला टोचून घेतले. सुजली जीभ. पाणी नाही, अन्न नाही, काही नाही, बोलणं पण नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रभागेचं स्नान केलं. चांदणी पाहिल्यावर काटे उपटून चंद्रभागेत टाकून दिले. चोखोबरायची ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर चंद्रभागा रडत होती. चंद्रभागा रडत होती. प्रणाम केला त्या पापणाशिनीला. घरी आले, तुळशी वृंदावनापाशी बसले. विटेवरच्या मालकाच्या कळसाला धरून नमस्कार केला आणि मंगळवेढ्यात तुळशीच्या वृंदावनापाशी काकडा सुरू झाला. तोत्रे शब्द येत होते. जीभ सुजली होती. जिभेला 2 छिद्र पडले होते, काट्याचे वर्ण पडले होते. कधी कधी जीभ बोलत असताना आदळली की एखादा थेंब रक्ताचा ओठावर येत होता. त्या
त्या चोखोबरायच्या नावानं जी माऊली कुंकू लावित होती तिचं अंतःकरण पाझरत होतं. का दिली असावा? दुसऱ्या दिवसचा काकडा आटपला, बाजीवर बसले. खाली बसल्या बाईसाहेब, आता जोडे मालक, तुम्ही जिभेला काटे टोचून शिक्षा का दिली? त्यावेळेला एक वाक्य तोंडातून पडलं, आजिया रांडेने नाशिले, आजिया रांडेने नाशिले, माझिया बापाशी त्राशिले. स्वैरा, ह्या नालायक जिभेनं नासून टाकलं, माझ्या विटेवरच्या बापाला त्रास दिलाय. सोयराबाईच्या लक्षात नाही आलं. भजन सकाळी 3:15 3:30 सुरू करायचे, आज 2 भजन सुरू केलंय. मग जिभेला त्रास का द्यावा? तर त्याचं कारण असं होतं, विश्वाच्या पाठीवर भजन आणि कीर्तन परंपरेमध्ये बुक्का लावण्याची पद्धत आहे. पण या विश्वाच्या पाठीवर भजन परंपरेमध्ये बुक्का आणि हार घालण्यासाठी इतरत्र माणसं येतात. पण एकमेव अशी संत चोखोबाराय, त्यांना भजनाच्या विठोबा रुक्माईला बुक्का लावण्यासाठी विटेवरचा बाप येत होता. मग का जिभेनं त्रास दिला? तर काशीतले मालक भगवान शिवशंकर पंढरपुरात आल्याशिवाय विटेवरचे मालक उठत नव्हते. आणि तिकडे उठल्याच्या नंतर मग चोखोबारायचा काकडा सुरू होत होता. आपण आज विटेवरचे मालक झोपीत येतं आणि काकडा सुरू केला. या जिभेनं माझ्या विटेवरच्या मालकाची, माझी या बापाशी त्रासिले, विटेवरच्या मालकाला या जिभेनं झोप मोडून त्रास दिला. म्हणून एवढे तास तिला काटे टोचून शिक्षा दिली. इतका भाव ज्याचा देवावर आहे, ती संत त्याला आवडतात. पहिलं कडवं पुन्हा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा,
ते राजू, इतका भाव गोड असला पाहिजे. विढोबार खुमाई बार कुमाई बार खुमाई हरि बार कुमाई बार खुमाई बार दोन मुद्दे आवाज कराव कडक तुमच्या पुढे भाविकाच्या यादीतले मांडले. ज्या राधाचा जन्मोत्सव सोहळा, प्रगट दिन सोहळा तुम्ही मोठ्या आदरानं 3 दिवसाचा वारकरी संप्रदायातील ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या जयघोषानं करता, तो माझा राजा किती आदर्शवाद होता. राजाकडे कोण्या भाविकाच्या यादीत असेल माझा राजा? एकदा तुकोबारायचं कीर्तन आटपलं. मावळामध्ये श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन श्रवण करण्याकरता जायचे. आता आमदार खासदार कीर्तनात येतात, काय नवलाची गोष्ट आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकत्रित येत. विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकत्रित येत. त्रेतियो दशरथानां रघुवंशाति रामचंद्रायो वशिष्ठादि मुनये यत्सन्निधानं क्रियज्जना. त्रेतेज दशरथाति अनुरागं वंशा पुनितयो सर्वस्थितिनां येन वचिष्टादित पावनं रामचंद्रादि सनिधयो. त्रेतायुगामध्ये अयोध्येचा राजा राम, अयोध्येचा राजा दशरथ हे राजे आहेत आणि वशिष्ठ महाराज आहेत, पण दोन्ही एकत्रित आहेत. त्रेतायुगात राजा आणि महाराज एकत्रित. पहा द्वापार युगाची परंपरा. येन द्वयपायनोति मुच्यते कृष्णादिभय जानयो रे. सांदीपनी यद्मुनयेना विद्यार्जनो भय जायते राम कृपा समपात्रेषु मुच्यते. मला तुमच्यासारखे असले गाता येतं बरं, नाही दिरी काय आपल्याला गाता येत नाही आणि गाऊ बी नाही आपल्याला. ज्याला येत नाही त्यानं कशाला, जिला गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे कशाला करावं, जिला गौऱ्या नीट लावता येत नाही तिने धिरड्याच्या नादी कशाला लागायचं. मंजुळा तू पिठाचा नाश करशील. आमचे गावकरी येतात, फकीराव महाराज आहेत, आमचा प्रशांत आहे, असो आपल्याला काही गाता येत नाही. आणि येतं जरी असेल कीर्तन करायला तर असे चांगले गायक असल्यावर त्यांना म्हणू दिलं पाहिजे. द्वापार युगामध्ये कृष्ण राजे आहेत, सांदीपनी महाराज आहेत, एकत्रित आहेत, एकत्रित आहेत, एकत्रित. कलियुगामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत, तुकोबाराय महाराज आहेत. कशा परंपरा लावल्यात आपल्याकडे. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून एकत्रित आहेत. आता आमदार खासदार कीर्तनात बसतात, दिंड्यात येतात. काय आमच्या साहेबांचं तुम्हाला सांगायचं बरं का. आमचे साहेब सप्त्यात येतात बरं का, आमचे साहेब भागवताच्या आरतीला येतात बरं का, काय आमचे साहेब कधी कधी दिंडीत सुद्धा जातात बरं का. आमचे साहेब एखादा माणूस मेला तर त्याच्या मातीला खांदा पण देतात बरं का. आणि काय सांगायचं आमच्या साहेबाचं वागणं. एखाद्या मसुबाला जर बोकड्या कापला तर लिंबून कांदे घेऊन जेवायला पण जातात बरं का. तुला आणि तुया साहेब्याला पैठणच्या तळ्यात टाकावा, निदान माशा तरी सुधरतान भडव्या. विठाला विठाला
बोलायचं आहे? मला सांगा, जी सत्ता चंद्र सूर्य येतोपर्यंत चालत आली, आता एखाद्याने हातात धरली, काय त्याची मशाला हातात धरता जळून जाईन हात. विठाला विठाला तुकोबारायचा कीर्तन परंपरेतला फोटो बघा. कधी कधी एखाद्या गावात मुसलमानाची माणसं पण कीर्तन ऐकतात. आमचा मित्र एक कीर्तनकार आहे, काय सांगायचं बाळू महाराज, परवाला माझ्या कीर्तनामध्ये एक मुस्लिम समाजाचा माणूस रडत होता. अरे सुमळ्या, इतका फुगू नकोस तू, इतका आषाढ महिन्यातल्या शिदळासारखा वळवळ करू नको. मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक, मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक त्याला फकीर म्हणतात. आणि तो अनगडशा नावाचा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करायला होता. तो या कीर्तनात 70 भाई बसला, इतका काय नाचायलास. अनगडशा नावाचा फकीर तुकोबारायचा कीर्तन परंपरेचा फोटो पहा. हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, हिरवी कपडी बांधलेला, लोखंडाचा चिमटा आहे, मोराच्या पंखाची पेंडी आहे, भिक्षेचं कटोर आहे, तुकोबारायच्या पुढे बसलेला आहे. बाजूला मंबाजी गोसावी आणि मंबाजी गोसाव्याच्या पलीकड रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबारायचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर धर्माचे पाडे पायकीच्या अभंगात सांगितले. राजाने प्रजेची कशी सेवा करावा ही पायकीच्या अभंगात तुकोबारायांनी सांगावा. आणि तो पायकीचा अभंग तुकोबाराय वर्णन करत असताना, धर्माचा मुद्दा सांगत असताना छत्रपतीच्या मांडी खालच्या तलवारीला खांब येत होता, खांब. हे वक्तव्य तुकोबारायांचं होतं. आणि त्या तुकोबारायच्या कीर्तनात माझे छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. काय राजा आहे, काय राजा आहे, काय राजा आहे. तुम्हाला एक सांगू का, माझ्या वाचनात 5 राजकारणी आले. 1 नंबरचे कृष्ण, 2 नंबरचे विदुर आणि 5 नंबरचे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. होतील, असतील, इथून पुढे होतील, पण या 5 लोकांसारखा राजा चंद्र सूर्य येतोपर्यंत होणार नाही. हा माझा शाप नाही, आणि मला शाप देण्याची काय लायकी माझी. पण जर कर्मधर्म संयोगाने रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर राजा झाला, तर भारत देशाचं स्वर्ग व्हायला 5 मिनिटं पण लागणार नाहीत. विडाला तुकोबारायचं कीर्तन आटपलं. काय तुकोबारायच्या मनात आला असेल, मला काही त्याचा अजून पुरावा सापडलेला नाही. आणि ज्याचा पुरावा नाही, ज्याचं वाचन नाही, ते वक्त्यानं बकबक बोलायचं नाही. महाराज कॉलर धरून विचारू शकतील लोक, गिरगावकर कशात लिहिलेले, तेव्हा धोतर पिवळं होईल. मग पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ संपदा आपण वाचायची आणि मग लोकांच्या पुढे बोलायचं. तुम्हाला एक माहिती करा, जो खिशात पैसे भरपूर असावा आणि मग किराणा आणायला जावा. खिशात पैसे मोजके असल्या बी किराणा आणायला जावा, पण अर्धाच किलो गोड तेल घ्यावा, अर्धाच किलो गुळ घ्यावा, तांदूळ पाव किलोच घ्यावी. कारण पैसे खिशात मोजके येतात. लाखो रुपये खिशात असल्यावर 10 किलो गुळ द्या, 20 किलो साखर द्या, 15 किलो तेलाचा डब्बा द्या, भीतीच नाही ना. तशी ग्रंथ संपदा वाचिली, पुराण वाचिलं की वक्त्याला भीती नाही दादा पाटील. कारण पुराणाला वारकरी संप्रदायाने मानलं. पहावे पुराणी विचारोनी, तुकोबारायांचं मत आहे, मन भीती नाही, वाचलं पाहिजे. योग असा आला, तुकोबारायांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना सांगितलं की अरे गडावर एक काम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ही निरोपाची चिठ्ठी पोहोचायची. कोण जाणार? काही लोकांनी हातवरी केली, हातवरी केली. मी जातो, म्हणजे याचा अर्थ मी जातो. पण एक जण उभा राहिला, मी जातो, मी जातो. माझा राजा किती गोड होता.
ह्याच्यातले 2 मुद्दे मांडतो तुमच्या पुढे, पूर्णविराम कर. किती मोठे तुकोबारायच्या सानिध्यातला श्रोता. जाईओ तुमाते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. दुसऱ्याचं जीवन भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीला तुकोबारायनं माय म्हटले. माय माय. माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या पावलावर पावलं टेकून चालणारा राजा आहे. विरोधकाची सून, कल्याणच्या सुभेदाराची सून होती ती, आणि चुकून एका मूर्ख व्यक्तीने कैद केली. करायला नाही पाहिजे, विनाळून वाजवा. ते राजाच्या मतात बसत नव्हतं छत्रपतींच्या. बाई किती सुंदर होती सांगू माझ्या माईंना. ती माऊली तितकी सुंदर असून राजाचं अंतःकरण किती गोड होतं सांगू माझ्या दादांनो. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अरे सर्व धर्मीयांना एकत्रित नांदवायची ताकद फक्त त्या राजात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर, जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या